गुड मॉर्निंग स्टुडंट. मी असिस्टंट प्रोफेसर अर्चना थोरात आपल्या डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू आयसी. इंट्रोडक्शन टू आयसी मध्ये आपल्याला काय बघायचं, आयसीचं काय बघायचं, थोडक्यात इंट्रोडक्शन बघायचं, त्याचा यूजेस काय, त्याचा ऍप्लिकेशन काय, तो कशासाठी कुठल्या सर्किटमध्ये यूज केला जातो. याच आयसीचा फुल फॉर्म काय आहे, आयसीचा फुल फॉर्म माहिती कुणाला, इंटिग्रेटेड सर्किट. काय आहे आयसीचा फुल फॉर्म, इंटिग्रेटेड सर्किट. आपल्याला काय बघायचं, इंट्रोडक्शन टू इंटिग्रेटेड सर्किट. इंटिग्रेटेड सर्किटचं आपल्याला काय बघायचं, बेसिक असं इंट्रोडक्शन बघायचं आहे. इंटिग्रेटेड सर्किट इज अ टाइप ऑफ इलेक्ट्रॉनिक सर्किट. आयसी इज a type of इलेक्ट्रॉनिक सर्किट. म्हणजेच काय, आयसी हा कशाचा टाइप आहे, इलेक्ट्रॉनिक सर्किट. म्हणजे बेसिकली आपल्याला माहित पाहिजे की इलेक्ट्रॉनिक सर्किट म्हणजे काय, का तर आयसी काय आहे, इलेक्ट्रॉनिक सर्किटचाच एक आहे टाइप आहे. पहिल्यांदा आपण बघूया इलेक्ट्रॉनिक सर्किट म्हणजे काय. इलेक्ट्रॉनिक सर्किट काय बघायचं आपल्याला, इलेक्ट्रॉनिक सर्किट. इलेक्ट्रॉनिक सर्किट मध्ये काय असते, इलेक्ट्रॉनिक सर्किट इज अ इंटरकनेक्शन ऑफ इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट. इट इज अ इंटरकनेक्शन ऑफ इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट such as a resistor, capacitor, inductor, transistor which current is passed. इलेक्ट्रॉनिक सर्किट काय, इलेक्ट्रॉनिक सर्किट इज अ इंटरकनेक्शन ऑफ various electronic components such as resistor, capacitor, inductor, transistor which current is passed. म्हणजे इलेक्ट्रॉनिक सर्किट कशाचं तयार होते, इलेक्ट्रॉनिक सर्किट मध्ये आपण काय करतो, डिफरंट असे इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट चं इंटरकनेक्शन करतोय. आता डिफरंट इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट कोणकोणते आहेत, इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट मध्ये बेसिकली दोन टाइप आहेत, ऍक्टिव्ह कंपोनेंट आहे, पॅसिव्ह कंपोनेंट. ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह दोन्ही कंपोनेंटचे कॉम्बिनेशन तयार होऊन काय होते, इलेक्ट्रॉनिक सर्किट तयार होते. इलेक्ट्रॉनिक सर्किट इज ए इंटरकनेक्शन ऑफ इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट such as resistor, capacitor, inductor, transistor which current is passed. म्हणजेच काय होते, इलेक्ट्रॉनिक सर्किट मध्ये जे काही तुमचे इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट आहेत त्याचे इंटरकनेक्शन होऊन एक असं इलेक्ट्रॉनिक सर्किट तयार होते आणि त्याच्यामधून काय होते, करंट पास होते, बरोबर आहे. हे झाले इलेक्ट्रॉनिक सर्किट थोडक्यात डेफिनेशन. आता ह्या इलेक्ट्रॉनिक सर्किटचा यूज काय, इलेक्ट्रॉनिक सर्किट परफॉर्म ए स्पेसिफिक टास्क. म्हणजे इलेक्ट्रॉनिक सर्किट काय करते, एक स्पेसिफिक असं टास्क प्रोव्हाइड करते, आपल्याला स्पेसिफिक असं ऍप्लिकेशन प्रोव्हाइड करते. फॉर एक्झाम्पल रेक्टिफायर. रेक्टिफायर हे काय, एक इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे, बरोबर आहे. रेक्टिफायर काय, हे एक इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे, पण हे रेक्टिफायरचा यूज काय, रेक्टिफायर काय करते, एसी टू डीसी म्हणजे एसी चा डीसी मध्ये, पल्सेटिंग डीसी मध्ये काय करते, कन्वर्जन करते. म्हणजे रेक्टिफायरचं फंक्शन काय झालं, रेक्टिफायरचं ऍप्लिकेशन काय झालं, रेक्टिफायरचा यूज काय झाला. रेक्टिफायर काय करतो, रेक्टिफायर हा एक इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे, तो काय करतो, एसी चा पल्सेटिंग डीसी मध्ये काय करतोय, कन्वर्जन करतोय. म्हणजे इलेक्ट्रॉनिक सर्किट काय करते, स्पेसिफिक असं टास्क प्रोव्हाइड करते, टास्क परफॉर्म करते. इलेक्ट्रॉनिक सर्किट मध्ये तुमचे डिफरंट टाइप्स ऑफ सर्किट येतात, क्लिपर येते, क्लॅम्पर येते, एन्कोडर, डिकोडर, वेगवेगळे सर्किट येतात. एम्प्लीफायर, फॉर एक्झाम्पल एम्प्लीफायर काय करतो, तुमचा लो पॉवर सिग्नलला हाय पॉवर सिग्नल मध्ये काय करतो, कन्वर्जन करतो. काय करतो एम्प्लीफायर, लो पॉवर सिग्नलला हाय पॉवर सिग्नल मध्ये कन्वर्जन करतोय. हे असे वेगवेगळे तुमचे इलेक्ट्रॉनिक सर्किट आहेत जे आपल्याला स्पेसिफिक असं टास्क परफॉर्म करून देतात. ह्याच इलेक्ट्रॉनिक सर्किटचे बेसिकली दोन टाइप पडतात. फर्स्ट वन इज डिस्क्रीट सर्किट आणि सेकंड आहे इंटिग्रेटेड सर्किट. बरोबर आहे. आपला मेन फोकस काय, इंटिग्रेटेड सर्किट वरती आहे, का तर आपल्या आजच्या चॅप्टरचं नाव आहे इंट्रोडक्शन टू इंटिग्रेटेड सर्किट. पण इंटिग्रेटेड सर्किट बघताना आपल्याला डिस्क्रीट सर्किट सुद्धा माहित पाहिजे. बेसिकली इलेक्ट्रॉनिक सर्किटचे दोन टाइप पडतात, डिस्क्रीट सर्किट आहे, इंटिग्रेटेड सर्किट. पहिल्यांदा आपण बघूया डिस्क्रीट सर्किट म्हणजे काय, बरोबर आहे. डिस्क्रीट सर्किट इट इज अ टाइप ऑफ इलेक्ट्रॉनिक सर्किट. डिस्क्रीट सर्किट मध्ये काय असतं, डिस्क्रीट सर्किट मध्ये सुद्धा वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट इंटरकनेक्ट केलेले असतात, पण कशाच्या थ्रू, वायर थ्रू. इट इज अ इंटरकनेक्शन ऑफ इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट
such as resistor, capacitor, transistor, inductor through wire or printed circuit board. Wire or printed circuit board म्हणजे PCB. प्रिंटेड सर्किट बोर्ड म्हणजे डिस्क्रीट सर्किट मध्ये काय केलं जातं. डिस्क्रीट सर्किट इट इज अ टाइप ऑफ इलेक्ट्रॉनिक सर्किट. तो काय एक इलेक्ट्रॉनिक सर्किटचा टाइप आहे. डिस्क्रीट सर्किट मध्ये काय केलं जातं, तुमचे जे काही वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट आहेत ते वायरच्या थ्रू इंटरकनेक्ट केलेले जातात किंवा प्रिंटेड सर्किट बोर्डवरती ते काय केलेले जातात, इंटरकनेक्ट केलेले जातात. ते कंपोनेंट इंडिव्हिज्युअली असतात, वेगवेगळे कंपोनेंट असतात. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे कंपोनेंट, रजिस्टर येणार तुमचा, कॅपॅसिटर येणार, ट्रान्झिस्टर, डायोड, वेगवेगळे कंपोनेंट आहेत. त्या वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक कंपोनेंटला आपण काय करतो, इंटरकनेक्ट करतोय. कशाच्या थ्रू, वायर थ्रू. त्यालाच काय म्हणतो आपण, डिस्क्रीट सर्किट. किंवाच आपण कशावरती त्याचं इंटरकनेक्शन करतोय, प्रिंटेड सर्किट बोर्ड. फॉर एक्झाम्पल आपल्या घरात चार्जर असतो, चार्जर मध्ये सुद्धा असतो बघा प्रिंटेड सर्किट बोर्ड, PCB. किंवा आपला टीव्ही मध्ये सुद्धा पाठीमागे मदरबोर्ड असतो, तिथे सुद्धा असतो बघा प्रिंटेड सर्किट बोर्ड. दिसतोय तुम्हाला. कधी एकदा चार्जर खोलून बघितलं तर त्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला प्रिंटेड सर्किट बोर्ड. तो कसा आहे, डिस्क्रीट सर्किट आहे. बरोबर आहे. डिस्क्रीट सर्किट मध्ये पण वेगवेगळे, पण डिस्क्रीट सर्किटचं ड्रॉबॅक आहे, डिस्क्रीट सर्किटला स्पेस काय लागतो, लार्ज. म्हणजे डिस्क्रीट सर्किटला स्पेस काय, लार्ज लागतोय. बरोबर आहे. हा डिस्क्रीट सर्किटचा ड्रॉबॅक आहे. सेकंड आहे इंटिग्रेटेड सर्किट. मेन आपल्याला काय बघायचं होतं, इंट्रोडक्शन टू इंटिग्रेटेड सर्किट. आयसी आहे तरी काय आयसी. बरोबर आहे. आयसी इंटिग्रेटेड सर्किट इज एन सेमीकंडक्टर वेपर. is an semiconductor vapor. म्हणजेच काय, इंटिग्रेटेड सर्किट इज अ सेमीकंडक्टर वेपर. म्हणजेच आयसी काय, एक सेमीकंडक्टर वेपरचा तुकडा आहे. बरोबर आहे. सेमीकंडक्टर वेपर which is called a chip or microchip. which is called a chip or microchip. फॉर एक्झाम्पल आपल्या मोबाईल मध्ये मेमरी चिप असते बघा, ती सुद्धा काय आपला एक आयसीच आहे. त्या मेमरी चिप आहे की नाही, त्या फॉर्म मध्येच आपला काय असतो, इंटिग्रेटेड सर्किट म्हणजे काय असतो, आयसी असतो. आयसी इज अ सेमीकंडक्टर वेपर विच इज कॉल्ड अ चिप और मायक्रोचिप. म्हणजेच काय, इंटिग्रेटेड सर्किट हा सेमीकंडक्टरचा एक तुकडा आहे. सेमीकंडक्टर पासून बनलेला एक वेपरचा तुकडा आहे. त्यालाच काय म्हणतो आपण, इंटिग्रेटेड सर्किट. आयसीची बेसिकली डेफिनेशन काय आहे, IC integrated circuit is a semiconductor vapor on which thousands or millions of tiny resistor, capacitor, inductor are fabricated. काय झाली, integrated circuit ची बेसिकली डेफिनेशन, IC is a semiconductor vapor on which thousand or millions of teeny resistor, capacitor are fabricated. Integrated circuit ची बेसिकली डेफिनेशन काय आहे, IC is a semiconductor vapor on which thousands or millions of teeny resistor, capacitor, inductor are फॅब्रिकेटेड. म्हणजे इंटिग्रेटेड सर्किट काय, एक आयसी हा एक सेमीकंडक्टरचा तुकडा आहे. ऑन विच, त्याच्यामध्ये आपण काय करतोय, थाउजंड और मिलियन्स ऑफ टीनी रेजिस्टर. टीनी मीन्स स्मॉल, एकदम स्मॉल रेजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर आर फॅब्रिकेटेड. म्हणजे काय करतो, एक आयसीच्या एका सेमीकंडक्टरच्या तुकड्यावरती आपण काय करतो, वेगवेगळे असे थाउजंड म्हणजे हजारो लाखो काय करतोय, टीनी रेजिस्टर. टीनी म्हणजे स्मॉलेस्ट, एकदम स्मॉलेस्ट रेजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर आर फॅब्रिकेटेड करतोय. म्हणजे इमॅजिन करू शकत नाही आपण, एका आयसीच्या सेमीकंडक्टर वेपरच्या छोट्याशा तुकड्यामध्ये आपण काय करतोय, थाउजंड ऑफ मिलियन्स ऑफ रेजिस्टर, कॅपॅसिटर म्हणजे इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट काय करतोय, फॅब्रिकेट करतोय. ह्याच इलेक्ट्रॉनिक कंपोनेंटचे बेसिकली दोन टाइप आहेत, ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह. म्हणजे आयसी मध्ये काय करतात, ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह दोन्ही कंपोनेंट काय होतात, फॅब्रिकेट करू शकतो आपण. आता ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह कंपोनेंट मधला फरक काय आहे, ऍक्टिव्ह कंपोनेंट मध्ये काय केलं जातं, इनपुट सिग्नलला मॉडिफाय करायचं असेल तर एक्सटर्नल पॉवर सप्लायची गरज नसते. आणि पॅसिव्ह कंपोनेंट मध्ये काय असते, इनपुट सिग्नलला जर मॉडिफाय करायचं असेल तर तिथे आपल्याला एक्सटर्नल पॉवर सप्लायची गरज लागते. हा झाला बेसिकली ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह कंपोनेंट मधला फरक. म्हणजे ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह कंपोनेंट दोन्ही कंपोनेंट ह्याच्यामध्ये आपण काय फॅब्रिकेट करू शकतो. आता हे आयसीचे फंक्शन काय, आयसीचे वेगवेगळे फंक्शन आहेत, रेक्टिफायर, ऍम्प्लिफायर
आयसी आहे. लॉजिक गेट मध्ये सुद्धा आयसी आहेत वेगवेगळे. डिजिटल लॉजिक गेट तुम्ही शिकले असेल, त्याच्यामध्ये काय आयसी आहे. मेमरीमध्ये सुद्धा एक आयसीच असतो. हे काय वेगवेगळे इंटिग्रेटेड सर्किटचे फंक्शन आहेत. इंटिग्रेटेड सर्किटचे बेसिकली दोन टाइप पडतात, अॅनालॉग आयसी और डिजिटल आयसी. अॅनालॉग आयसी और डिजिटल आयसी. अॅनालॉगलाच आपण काय म्हणतो लिनियर आयसी आणि सेकंड आहे डिजिटल आयसी. बरोबर आहे. अॅनालॉगलाच काय म्हणतो लिनियर आयसी. लिनियर आयसी का म्हणायचं, त्याच्यामध्ये काय असतं इनपुट सिग्नल आणि आउटपुट सिग्नल मध्ये जे काही रिलेशन आहे ते कसं असते लिनियरली असते, कंटिन्युअसली असते. बरोबर आहे. त्याला काय म्हणतो आपण लिनियर इंटिग्रेटेड सर्किट किंवा अॅनालॉग इंटिग्रेटेड सर्किट. अॅनालॉग किंवा लिनियर इंटिग्रेटेड सर्किट मध्ये काय असतं, जो काही तुमचं इनपुट सिग्नल आणि आउटपुट सिग्नल आहे त्याच्यामध्ये जे काही रिलेशन असेल ते कसं असते लिनियर असते, कंटिन्युअस असते. म्हणजेच इनपुट सिग्नल जर कंटिन्युअस असेल तर आउटपुट सिग्नल सुद्धा काय असणार आहे कंटिन्युअस असणार आहे. ह्याच्या उलट काय डिजिटल आयसी. डिजिटल आयसी मध्ये काय असतं, जो काही तुमचा सिग्नल आहे तो बायनरीच्या फॉर्म मध्ये असतो. बायनरी सिग्नल माहिती आहे ना. बायनरी सिग्नल शिकला असाल लॉजिक गेट मध्ये, डिजिटल लॉजिक गेट मध्ये, म्हणजे 0 और 1 च्या फॉर्म मध्ये असतो. ह्याच्यामधला जो काही सिग्नल आहे तो कशाच्या फॉर्म मध्ये असतो 0 और 1. म्हणजे बायनरी सिग्नल. बाय मीन्स टू मीन्स 0 और 1. हे झाले इंटिग्रेटेड सर्किटचे बेसिकली दोन टाइप आहेत. बरोबर. म्हणजे एक आयसी काय असतो, आयसी हा एक सेमीकंडक्टरचा तुकडा आहे आणि त्याच्यामध्ये काय करतो आपण थाउजंड और मिलियन्स ऑफ टीनी रेजिस्टर म्हणजे एकदम स्मॉलेस्ट रेजिस्टर कॅपॅसिटर ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह कॉम्पोनंट काय करतोय आपण फॅब्रिकेट करतोय. एका आयसीच्या चिप मध्ये आपण काय करतोय एवढे लाखो कॉम्पोनंट काय करतोय फॅब्रिकेट करतोय. त्या आयसीचे बेसिकली दोन टाइप आहेत, लिनियर आयसी आणि डिजिटल आयसी. हा झाला आजचा आपला टॉपिक इंट्रोडक्शन टू आयसी. इंट्रोडक्शन टू आयसी मध्ये पहिल्यांदा आपण काय बघितलं, आयसी हा कशाचा टाइप आहे इलेक्ट्रॉनिक सर्किट. आयसीचा फुल फॉर्म काय इंटिग्रेटेड सर्किट. इलेक्ट्रॉनिक सर्किटचे बेसिकली परत दोन टाइप पडतात, डिस्क्रीट सर्किट अँड इंटिग्रेटेड सर्किट. आपण डिस्क्रीट सर्किट बघितलं, इंटिग्रेटेड सर्किट बघितलं. पुढच्या लेक्चरला आपण बघूया ह्या आयसीचं फॅब्रिकेशन. आजच्या लेक्चरला आपण काय बघितलं इंट्रोडक्शन टू आयसी. पुढच्या लेक्चरला आपल्याला काय बघायचं आहे आयसी म्हणजे एक आयसी तयार होण्यासाठी त्याच्यात कोणकोणत्या स्टेप्स असतात, कोणकोणत्या स्टेप मधून त्याला जावं लागते. वेगवेगळे स्टेप आहेत एक आयसी फॅब्रिकेट करण्यासाठी. आपल्याकडे वेगवेगळ्या अशा टाइप स्टेप्स आहेत इलेक्ट्रॉनिक मध्ये. ते स्टेप्स आपण पुढच्या लेक्चरला बघूया. थँक्यू.